जनावरांच्या गोठ्यातच छपाई आणि गोठ्यातच लपवल्या बनावट नोटा। जयसिंगपूर डीवायएसपींच्या पथकानं केला बनावट नोटा छपाईच्या रॅकेटचा पर्दाफाश। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप शाबित। कसबा सांगावच्या प्रदीप हेगडेला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी सुनावली 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा। कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील 26 प्राथमिक शिक्षकांनी सादर केले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र। चौघांचं निलंबन, 22 जणांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस। मुलांच्या आहारातील साखरेच्या प्रमाणावर आता शाळांमधून लक्ष ठेवलं जाणार। CBSEच्या धर्तीवर राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्ड संकल्पना राबवण्यात येणार। आणि शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नाही। पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय।